विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। मोदी बोलतात एक करतात एक, शरद पवारांची टीका। राष्ट्रपती राजवट लागणार का हे निवडणूक आयोगाला विचारण्याचा सल्ला। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात। नवाब मलिक दिसणार प्रथमच अजित पवार गटाच्या व्यासपीठावर। भाजपला चालणार का याची उत्कंठा। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर। सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर बघरेंना बांधली राखी। आमदार भावना गवळींनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी, तर सुषमा अंधाराणे आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर रक्षाबंधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार। एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्र राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस अर्जुन। आमदार सदाभाऊ खोतांकडून वर्णन। रामगिरी महाराजांविरुद्ध मुंबई, बीड, गेवराई आणि आष्टीमध्ये गुन्हा दाखल। आतापर्यंत 8 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी, नंतर FIR दाखल। विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोणीही पैसे देऊ नये, पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन। ठाण्याच्या भाविकाला 4000 रुपये मागितल्याच्या ABP माझाच्या बातमीनंतर विश्वस्त झाले जागे। आज तिसरा श्रावणी सोमवार। राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। बहीण भावामधील प्रेम दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा राज्यभरात उत्साह। राख्यांची खरेदी करण्यासाठी बहिणींची बाजारात झुंबड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।